मनसे सोडून वसंत मोरेंनी वंचित आघाडीत प्रवेश करत पुण्याची उमेदवारी मिळवली। दुसरीकडे मनसेने भाजपसाठी महायुतीला विनाअट पाठिंबा दिला। मात्र मनसेच्या पाठिंब्यासाठी वसंत मोरे आशावादी आहेत। काय म्हटलंय वसंत मोरेंनी आणि वसंत मोरेंमुळे पुण्यात कुणाला फटका बसू शकतो, पाहूया हा रिपोर्ट। बरोबर 1 महिन्यापूर्वी परतीचे सगळे दोर कापल्याचं म्हणणाऱ्या वसंत मोरेंनी राजकीय पाठिंब्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीची इच्छा वर्तवली आहे। त्या प्रश्नावर राज ठाकरेंनी मात्र हात जोडत बोलणं टाळलं। मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या, पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाहीयेत। तुम्ही आत्ता का मला फोन करताय? मी माझे स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत। शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं। पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर 100% वसंत मोरे एकटा लढणार। राज ठाकरेंशी काय संवाद साधणार याच्यानंतर काय? अजून तर काय मी तसं ठरवलेलं नाहीये, परंतु पाहू। शेवटी जुने संबंध आहेत। मी सुद्धा 25 वर्ष साहेबांच्या सोबत आहे। ठीक आहे, विचारांची फारकत घेतली असेल, परंतु माणसाचं कधी मतभेद होतात, मनभेद नाही झाले पाहिजेत। साहेबांनी जर ठरवलंच असेल तर मग ते नाही भेटी देणार। मी प्रयत्न करेल, भेटीचा प्रयत्न करणार, प्रयत्न करेल, 100% करेल। वसंत मोरेंनी पुण्यातून पण वसंत मोरेंनी मनसेकडनं पाठिंब्याची इच्छा वर्तवल्यानं सोशल मीडियात वंचितचे समर्थक आश्चर्य व्यक्त करतायत। कारण वसंत मोरे वंचित आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांच्या पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर संविधानासाठी भाजपला सत्तेपासून दूर करणं गरजेचं असल्याचा दावा करतायत। इकडे राज ठाकरेंनी देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक म्हणत मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि त्याच राज ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलंय। मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या, पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाहीयेत। तुम्ही आत्ता का मला फोन करताय? मी माझे स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत। पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर 100% वसंत मोरे एकटा लढणार। साहेबांनी जर ठरवलंच असेल तर मग ते नाही भेटी देणार। मी प्रयत्न करेल, भेटीचा प्रयत्न करणार, प्रयत्न करेल, 100% करेल। माणसाचं कधी मतभेद होतात, मनभेद नाही झाले पाहिजेत। दुसरा एक संभ्रम म्हणजे काही दिवसांपूर्वीच लोकसभा उमेदवारांसाठी मनसेकडनं चाचपणी सुरू होती। स्वतः राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी पुण्यात त्यासाठी दौरेही केले। तेव्हा मनसेकडनं पुण्यात साईनाथ बाबरांचं नाव चर्चेत आलं। त्यावरनं नाराज वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा दिला। वंचित आघाडीत प्रवेश करून मोरेंना उमेदवारी मिळाली। तिकडे चाचपणी करूनही राज ठाकरेंनी लोकसभेतनं माघार घेतली। त्याऐवजी विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आणि लोकसभेला मोदींसाठी महायुतीला विनाअट पाठिंबा जाहीर केला। ते खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात। त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचंय, महानगरपालिकेत बघायचंय, आमदारकीला बघायचंय। दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल। तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन निवडणुकीच्या वेळेला। आता मार्च एप्रिल पासून निवडणुका चालू होतील आणि मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला। माझ्यात आहे ताकद तेवढी। त्याशी मला एका नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले, तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे, पण आले होते एकत्र। माझं अजूनही ठाम मत आहे, सगळे आतून एकच आहे, सगळं आतून एकच आहे। फक्त येणे बनवतायत, तुम्हाला मूर्ख बनवतायत। आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा। वसंत मोरेंची राज ठाकरेंसोबत भेट होणार का आणि झाल्यास मनसेचा पाठिंबा वंचित आघाडीला मान्य असेल का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.